शूटिंग बाजूला ठेवून आपल्यासाठी ते आले आहेत. आजचा हा युवा रंग, अनेक तर्कवितर्क होते, अनेक लोक प्रश्न करत होते कुलसचिवांना, मला, की मध्येच कसं तुम्ही घेत आहात, पण काही प्रश्न असतात. जगजित सिंग थोडे नरमले, पण त्यांनी मैफिल पूर्ण केली. त्याच अंदाजावर आणि अचानक ते निघाले. कोणताही सरकार नाही, स्वागत नाही, जगजित सिंग निघाला. तर त्यांचा पीए होता, असिस्टंट होता, तो म्हटला, मैफिल सुरू असताना मी पाहिलं असेल त्याच्या कानात कोणीतरी काहीतरी बोललं. हे बोलणं असं होतं की जगजित सिंग आपण किती विद्यार्थी असावे, किती विद्यार्थी असावे, तुम्हाला आपला जन्म सुद्धा दिसत असेल. 800च्या वर विद्यार्थी आहेत आणि 600च्या वर विद्यार्थी आहेत. यापासून त्या ओळी सुचतात आणि माझ्या कागदावर भरपूर काय होतं आता काढल्या. चांदवड घाटातल्या रेणुका मातेच्या मंदिरामध्ये जा, अष्टविनायक दर्शनाला जा. या सर्व ठिकाणी तुम्हाला अहिल्यादेवी होळकरांच्या व्यक्तिमत्वाच्या छटा दिसून येतील. या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार असेल, या ठिकाणी पाण्याच्या सुविधा असेल, जलसंधारणाच्या सुविधा असेल, धर्मशाळा असतील. हे जे महान कार्य त्या काळामध्ये अहिल्यादेवींनी केलं. तुम्हाला भरपूर चान्स भेटतो, कारण की मी माझे शिक्षण सोडून मुंबईला चालला गेलो होतो. त्यामुळे मला हे गोष्टी करता नाही आल्या. जे काय केलं मी तिथे मुंबईला जाऊनच शिकण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या संधी देत आहेत, कॉलेजेस संधी देत आहेत. तुमचा प्रयत्न असा असावा की तुम्ही आता ज्या ज्या कॉलेजमधून आलात त्या त्या कॉलेजचं नाव तुमच्या नावामुळे ओळखलं जावं, इथपर्यंत तुम्ही मजल मारावी अशी माझी अपेक्षा आहे. हे फार गरजेचं आहे मला असं वाटतं. दुसरी गोष्ट, आता तुम्ही ग्रुपमध्ये आहात, पुढे जाऊन इंडिव्हिज्युअल काम करणार आहात. संधी अशी काही घरापर्यंत चालून येणार नाही. तुम्हाला संधी शोधावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल. तुम्हाला ज्या गोष्टी जमतील, कोणाला ॲक्टर बनायचं असेल, कोणाला डायरेक्टर बनायचं असेल, रायटर बनायचं असेल, कॅमेरामॅन बनायचं असेल, तर तुम्हाला बाहेर पडावंच लागेल, इंडिव्हिज्युअल स्ट्रगल करावं लागेल. केंद्रीय युवक महोत्सव तब्बल 20 वर्षानंतर होतो आहे. पुढच्या वर्षी याच प्रांगणामध्ये आपण राज्य पातळीवरील आंतरविद्यापीठी इंद्रधनुष्य युवक महोत्सव आयोजित करणार आहोत. याची रंगीत तालीम म्हणून सुद्धा आपण या कार्यक्रमाकडे बघू शकता. या वर्षीच्या महोत्सवाचे काही वैशिष्ट्य आहेत. त्याचे 3-4 वैशिष्ट्य मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. या महोत्सवाला आपण एक थीम दिलेली आहे, स्त्री सक्षमीकरण. आणि म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीचा निमित्त साधून आपण आपले जे 5ही रंगमंच आहे त्यांना अशा 5 कर्तृत्ववान महिलांच्या नावं दिलेली आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, त्याचा आपल्याला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. कुठलेही औपचारिक शिक्षण न घेतलेल्या बहिणाबाईंनी सहज, सुंदर, सोप्या आणि सरळ भाषेतून कविता लिहिल्या आणि त्या कवितांमधून जगासमोर जीवन जगण्याचा एक फिलॉसॉफी त्यांनी जगासमोर मांडलेली आहे. एज्युकेशन
एज्युकेशन इज इक्वल टू फ्युचर. मित्रांनो लक्ष द्या की शिक्षणाशिवाय भविष्य नाही, व्यक्तीला नाही, समाजाला नाही आणि देशालाही नाही. शिक्षणाला पर्याय नाही. आपल्याला खूप चांगली संधी मिळालेली आहे. माझी आपल्या सगळ्यांना विनंती असेल, आव्हान असेल, या संधीचं सोनं करा. आपला परिवाराचा आणि भविष्य उज्ज्वल करण्यासाठी प्रामाणिकपणे शिक्षण घ्या. या युवा महोत्सवामध्ये भारतीय कलेचा वारसा घेऊन स्वतःच्या कलागुणांचा विकास साधण्यासाठी सहभागी होत आहोत. सांस्कृतिक परंपरेला साक्षी ठेवून बुद्धिनिष्ठ व विवेकनिष्ठ जीवन जगण्यासाठी कटिबद्ध होणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. युवक महोत्सवातून उपलब्ध सर्व बाबी आमच्यामध्ये विकसित व्हाव्यात यासाठी हा युवक महोत्सव संपूर्णतः शांतते आणि आनंदात पूर्ण करण्याची आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत. मला उद्घाटक म्हणून बोलवलं होतं. मला फार आनंद झाला त्याच्यात. पण मला बरं वाटलं की या मुलांना काहीतरी सांगण्याचा मौका भेटला. तर याच्यासाठी की जे मी एका छोट्याशा खेड्यागावातनं मुंबईपर्यंत जे पोचलो आणि मला पहिला फिल्मपर्यंत पोचण्यासाठी जो वेळ लागला तेवढा या मुलांना लागू नये याच्यासाठी मला त्यांना काहीतरी सांगायचं होतं. ते सांगणं असं होतं की पहिले तर आपलं स्वप्न एकदम घट्ट असावं, ते पक्का असावं. ते असं 10-12 दगडांवर पाय ठेवून होत नाही. एकच काहीतरी करावं, त्याच्यावर फोकस करा, त्याच्यासाठी स्वतःला अपग्रेड करत राहा, हे फार गरजेचं असतं. तर नक्कीच स्वप्न साकार होतात हे मला चांगलं माहिती आहे. हा माझा अनुभव आहे, तो सांगण्याचा मी त्यांना प्रयत्न केला. अतिशय भरपूर मुलं आहेत इथे आणि हेच पोरं पुढे जाऊन या कलाक्षेत्रात येणार आहेत आमच्याबरोबर काम करायला. त्याचा एक वेगळा आनंद असतो. त्याचा उत्साह बघून असं वाटतं की आपण माझी पण एक एनर्जी आल्यासारखी वाटतं. मला बरं वाटलं या फेस्टिवलमध्ये येऊन, एक वेगळा अनुभव आला. मी असा फेस्टिवल कधीच अटेंड केलेलं नव्हते, मला बोलवण्यात आलं आणि मी त्यासाठी फार आभारी आहे या लोकांचा आणि या मुलांना भेटण्याचा चान्स भेटला. विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा रंगारंग उद्घाटन झालेला आहे. खूप उत्साहपूर्व वातावरणामध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. मी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना आव्हान करतो की त्यांनी पुढील 3 दिवस खूप जोमाने या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा. अशा प्रकारच्या स्पर्धेमध्ये एक जिंकतं आणि बाकीचे लोक शिकतात, कोणी हारत नाही. आपण त्याच स्पिरिटमध्ये या स्पर्धेकडे बघावं. आपल्याला जर यश मिळालं नाही तर त्यातून आपण बोध घ्यावा, आपल्यामध्ये काही कमतरता आहे त्याचा शोध घ्यावा आणि पुढील वर्षामध्ये जे आपल्याला संधी मिळेल त्यावेळेस त्याच्यामध्ये सुधारणा करून आपल्याला निश्चितच यश मिळेल अशी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद.
Hare
गोंधळ हा प्रकार निवडला होता आम्ही आणि हा गोंधळ हा प्रकार यासाठी निवडला की यावेळेस युवरंगाची थीम देखील स्त्री शक्तीची आहे, त्यासाठी आम्ही हा देखील गोंधळ निवडून हा आमचा परफॉर्मन्स झाला. हा परफॉर्मन्स खूप चांगला झाला आहे. आमचे जे संघप्रमुख आहेत आगे सर आणि सुचित्रा मॅडम
यांनी देखील खूप मेहनत घेतली आणि आमच्याबरोबर जे वाद्यवृंदासाठी होते गुरव सर यांनी देखील खूप मेहनत घेतली. यांच्या मेहनतीला आम्ही नक्कीच यश आणलंय. आमचा बेस्ट दिलाय आम्ही. आई अंबाबाईच्या हातात आई राजा. अतिशय सुंदर होतं आणि पार्टिसिपंट्स पण खूप छान होते आणि आम्हाला थोडंसं परीक्षण करताना थोडंसं 4-5 संघ खूप जवळजवळचे होते, त्यामुळे आम्हाला खूप टफ गेलं, पण विद्यार्थी खूप छान करतात. जळगाव युनिव्हर्सिटी इथे युवा रंग महोत्सव 2024-25चा जो चालू आहे तिथे मला परीक्षक म्हणून आमंत्रित केल्याबद्दल मी जळगाव विद्यापीठ सगळ्या आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. हा माझ्यासाठी अतिशय अविस्मरणीय आणि खूप छान अनुभव आहे. आणि काल हिंदुस्थानी समूहगीत स्पर्धा झाली, त्यामध्ये अत्यंत खूप छान परफॉर्मन्स झाले. अगदी अटीतटीची अशी स्पर्धा होती, तर आम्हाला परीक्षण करायलाही त्यामध्ये म्हणजे कुणाला मार्क्स द्यावे असं कन्फ्युजन होत होतं. आजही पाश्चिमात्य समूहगीत गायन स्पर्धा आहे, तर आजही स्पर्धा कालच्यासारखीच अटीतटीची होणार आहे आणि आम्हाला परीक्षण करण्याला तेवढाच आनंद येणार आहे. कालचेच एक पर्यवेक्षक अजून देखील आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव पियुषपाल गजानन चिंचोळकर, अकोल्यावरून आलो आहे. तर मला पर्यवेक्षणासाठी बोलवण्याबद्दल सर्वांचे आभार. आणि काल आम्ही इंडियन ग्रुप सॉंग्स यासाठी आम्ही परीक्षण केलं. तर आतापर्यंत जेवढंही मी म्हणजे मला प्रेशराईज झालं काल, की जसं 20 परफॉर्मन्सेस होते त्यापैकी 15 परफॉर्मन्सेस असे होते की जेमतेम अटीतटीचेच परफॉर्मन्सेस होते. मार्क्स जवळपास सारखेच टाकले गेले माझ्याच्याने. तर मला एवढं प्रेशराईज झालेलं आहे. मी अर्थात सर्व परफॉर्मन्सेस एवढं टफ झालेले आहेत मी अजून पाहिले नाहीत. या सर्व गोष्टीसाठी मी सर्वांचे धन्यवाद मानतो. Hearts are never broken.